आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तो हळूहळू तयार करणार आहे लग्नासाठी आणि त्यासाठी दबाव टाकतोय त्याच्यावर आणि हे सगळं माझ्या समोर घडतंय आणि मी काय करू मला नाही सुचत आहे. पहिली त्रास होतोय मला. मला एक माहिती, वेद सोबत लग्न करून त्याची बायको म्हणून या घरात येईल फक्त नली. त्याची अवस्था बघितलीस ना तू. आणि वेदचं नली सोबत लग्न नाही ना झालं, कोसळेल ना तू. त्या नलीची उमेद संपून जाईल जगण्याची. जेव्हा पण प्रेम करतात ग एकमेकांना, काहीतरी थांबव. शंकर शांत हो. माकडाने किती उडी मारली ना तरी चंद्र नाही हातात घेऊ शकत तो. आणि नियतीसमोर बाबाराव माकडच आहे. मारू दे ना त्याला उड्या. एक दिवस असा तोंडावर पडेल ना तो. आणि आपली नली साधारण मुलगी नाही अरे. जेव्हा प्रश्न तिच्या स्वाभिमानाचा आणि निस्वार्थ प्रेमाचा येईल ना, तेव्हा बाबारावचे सगळे खेळ असं उधळून टाकेल. त्यामुळे निश्चिंत राहा. कोणाला फोन केलाय? नलीला. आता बोलू पण शकत नाही का तिच्याशी मी? मैत्रिणीशी बोलणं पाप आहे का? मैत्रिणीशी नाही, ते कळीशी बोलणं पाप आहे. कशाला पाहिजे तिच्याशी समजून? अशुभ अमंगळ आहे ते. आपल्या घरात आता शुभ कार्य होत आहे. मला तिची सावली सुद्धा नको. हे तुम्ही बोलताय? तुम्ही स्वतः नलीच्या हातावर पेढा ठेवलात तो? ती खूप शुभ आहे म्हणून का? वर नली आणि ऋषीला काय सांगितलं होतं तुम्ही? की लग्नात मदतीला या असं आमंत्रण दिलं. असं का केलं बाबा तुम्ही? मिताली, आजकाल जीभ फार लांब होत चालली आहे तुझी. तुला याच्या आधी असं वागताना कधीच नाही पाहिलं. मी हे आजवर मुकुंद नाईकांना असं दुष्टपणे वागताना बघितलं नाही. मुद्दाम गावड्यांच्या घरी पेढे द्यायला काय जाता? वर नलीला तोंडावर म्हणता तिकडीशी लग्न कोण करणार म्हणून. माझ्यावर केली तितकीच माया केलीत ना हो तुम्ही नलीवर. मग आजच तुमच्या वागण्यात इतका कडवटपणा आलाच कुठून? पास झाले मिताली. या आपल्या वास्तूत त्या अपशकुनी मुलीचं नाव घ्यायचं नाही. आणि बघ, उद्या आपल्याला खोतांकडे जायचंय प्रीती भोजनासाठी. व्यवस्थित नटून थटून यायचं. तुला बघून वेदराव त्या नलीला पूर्णपणे विसरले पाहिजेत कायमचं. आज छान बेत केलाय जेवणाचा. एवढे सगळा वेदच्या आवडीचा मेनू आहे. वेदच्या आणि आईंच्या आवडीनिवडी जवळ जवळ सारख्याच आहेत. आज वेद नाही जेवायला. अलीकडे फार कमी असतो तो सगळ्यांसोबत जेवायला. आई, अगं जबाबदारी कमी आहे का त्याच्यावर? महत्वाच्या कामासाठी गेलाय बाहेर. आणि त्याला यायला उशीर होईल. बर, एक लक्षात ठेव बाबा, जेव्हा मुलीकडची जेवायला येतील ना तेव्हा असं त्याला कामानिमित्त कुठं बाहेर पाठवू नकोस म्हणजे झालं. आई, प्रमिला, मी नंतरच जेवेन. वेद आला की त्याच्यासोबत जेव. कशाला भरल्या तटावरून कशाला उठताय? मी थांबेन ना माझ्या लाडक्या लेकासाठी. तसंही मी आणि विठा नंतरच जेवतो. तुम्ही जेवा. ठीक आहे. दादा, माझी एक विनंती आहे तुला. मला वाटतं अजूनही तू तुझा निर्णय बदलावास. ज्या कामासाठी या घरात राहतोस ना ते कर.
चांगलं जेवण आहे, चवीनं जेव. माझा मुलगा आणि मी काय करायचं ते बघून घेतो. जेव. दादा रे, काळ बदललाय. त्या तिकडीसारख्या जुनाट परंपरा कधीच पुढे निघाल्यात. आणि नली खरंच खूप चांगली आणि समंजस मुलगी आहे. हे खरं आहे. नली तशी गुणी मुलगी आहे. मग मिताली चांगली आहे, गुणी आहे, समंजस आहे. आणि विशेष म्हणजे ती अपशकुनी नाही. दादा, नली आणि वेद दोघेही एकमेकांना आवडतात. छान मित्र आहेत ते एकमेकांचे. तिथंच चुकतोय ना वेद. त्या शापित मुलीच्या नादी लागून स्वतःवर संकट उडवून घेतो तो. वेद आणि मितालीचं जर लग्न झालं तर 3 मनं दुखावतील. स्वतःच्या मनाविरुद्ध लग्न झालं म्हणून वेद कधीच आनंदी होणार नाही आणि ती मितालीही सुखी होणार नाही. असं व्हायला नकोय. ए, काय काय प्रॉब्लेम काय तुझं? कशाला मध्ये नाक खुपसतेस? काही वाईट होणार नाही. जेव्हा असंच होईल दादा. सक्तीची नाती कधीच यशस्वी होत नाहीत. आणि तू जर अजून दबाव टाकलास ना तर त्याचे वाईट परिणाम होतील. विठा, कसा चाललाय संसार तुमचा? चांगला चाललाय ना? काय भिकाजी, खुश आहात ना दोघं एकमेकांबरोबर? बघितलंस, मी जेव्हा भिकाजीचं लग्न ठरवलं ना तेव्हाही तुम्ही सगळे असंच म्हणत होता की असे वाईट परिणाम होतील. आज आपल्या घरातलं सगळ्यात आनंदी जोडपं आहे हे. वेद आणि नली दोघंही सज्ञान आहेत. त्यांनी जर पळून जाऊन लग्न केलं तर कुणीच काहीही करू शकणार नाही. बघा, ऐकलं का? सगळ्यांनी नीट ऐकलं. म्हणजे हा फूस लावतोय वेदला, सुचवतोय की पळून जा म्हणून. हलकट माणूस आहे हा. मी त्याला समजून घेतोय आणि तसं तर तुलाही सगळं समजतंय, पण तू जाणून बुजून दुर्लक्ष करतोयस कारण तुझा अहंकार. हो, आहे अहंकार मला. कारण अहंकार करण्यासारखं कर्तृत्व आहे माझं. एकट्याच्या जीवावर सगळं घर पोचतोय मी. तू फुकट्या ऐत खाऊ